काय जगन शेठ, तब्येत चांगली झाली ना? कसं वाटते आता? फ्रेश वाटून राहिलं ना? हा डॉक्टर साहेब, चांगलं वाटून राहिलं म्हणे. आता काय म्हणजे असं झोप बी नाही येत, काहीच नाही. आता आता सारं समजून बी राहिलं ना म्हणे. डॉक्टर साहेब, आता माझा पोरगा चांगला झाला ना? आता काही होणार नाही ना त्याले? हो, तुमचा मुलगा ठीक झालेला आहे. आता काही टेन्शन नाही आहे. हा, जे काही संकट होतं ते टळलेलं आहे. आता आता काही म्हणजे बिनधास्त आपण, आता काही भिवू नका. डॉक्टर साहेब, देव पावला बापा. हो, तुम्ही होते म्हणून वाचला मा पोरगा. हो बापा, तुम्ही देवासारखे झाले बापा. धावून तुम्ही देवच आहे. हो डॉक्टर, देवच आहे. तुम्ही लय बापा, लय गुण आहे तुम्हाला. ठीक आहे जगन शेठ, आता घरी जायचं की काय? थांबायचंय बुवा? थांबायचं का हॉस्पिटलमध्ये? सांगा तुम्ही, मग ठेवतो तुम्हाला अजून 2-3 दिवस. मी नाही थांबत बाबा. माझी बहीण घरी आहे चिंगी. मला आठवण येऊन जाईल तिची. माझं असतं बी आहे गावात. मी नाही थांबत बाबा. मला सुट्टी द्या, मी चाललो घरी आज. मी आज कोणी येईल सांगालच मी ना, मी घरी येतो म्हणून. हो, मी नाही थांबत. सारखं भयान वाटते, भनभन वाटून राहिलं नाही काय. खाया प्यायला सारंच आहे, पण चव शिकणे लागून राहिली. हो ते काही खरं नाही बापा. सारं कोंडेला सारखं वाटून राहिलं. सूर्य दिसून नाही राहिला तिथं. काय डॉक्टर साहेब, भोक्स पाळा नाही एखादं सूर्य गिरे दिसून असं ऊन गिन असं. डॉक्टर साहेब, आता कसं जगनचंही मन अटी लागून नाही राहिला. आता 2-3 दिवस झाले तो अटीच आहे आता भरती. कसं सुट्टीचं कसं काय? मग सुट्टी देऊन टाका आता. हो डॉक्टर साहेब, कसं पोरगं लयच बोर झालं हे. हो, लय किंग करून राहिलं. घरी चला घरी चला. आता कसं तुमच्या परमिशन शिवाय आम्हाला जाता येत नाही बाबा. तुम्ही जोपर्यंत आम्हाला डिस्चार्ज येत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही. आता आम्हाला तर वाटते तब्येत चांगली द्यायची, पण आता तुम्ही म्हणसान तर आज का डॉक्टर साहेब? सुट्टीचं कधी आहे आपलं? ठीक आहे, आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी सुट्टी देऊन टाकतो. काही विषय नाही आहे. आता फक्त काही गोळ्या औषधी काही मी थोडंफार मेडिसिन वगैरे देतो यांना, आणि मग तुम्हाला सुट्टीची हे देतो. ठीक आहे? हो ठीक आहे डॉक्टर साहेब, द्या तुम्ही. हा द्या बापा, संध्याकाळला सुट्टी द्या. म्हणजे आम्ही जायला नीट भेट. आता चाला ना घरी. संध्याकाळी नाही, आता मला गमून नाही भयान लागून राहिलं सारं. काही खरं नाही. कोंडेल वाटते. चला ना आठवण घरी, चला ना. हो बेटा जगन, संध्याकाळी तुला सुट्टी देतो. आता सध्या नाही, अजून तुझ्या जांच वगैरे राहिलेल्या आहेत. आपण सर्व क्लिअर करू आणि नंतर तुला सुट्टी देऊ. म्हणजे काही घरी गेल्यानंतर जर पुन्हा बिमार पडला तर मग अजून 4 दिवस राहायची का हॉस्पिटलमध्ये? जगन बेटा, नाही बाळासाहेब, मी आता डबल नाही डॉक्टर साहेब. हो, माझी भीती वाटी सा भयान लागते नाही काय. आताच काय करायचं तुम्ही करा बापा. कसं रगत जरा असं कमी वळजा माय, नाही तर बापा इंजेक्शन रगत नेऊन राहिले माय कमी झालं तर मग. ठीक आहे जगन, टेन्शन नको घेऊ. तो ठीक आहे, चल येतो मग आम्ही. चला. बाबा मित्र, संध्याकाळी होऊन राहिले आम्हाला सुट्टी. आता जगन चालला घरी. आता गावात काय तमाशा आहे ते काय माहित बापा. ठीक आहे, बघा मग पुढे आता. बाबू देवला, तुझ्या पोरगा कसं शांताबाई आणि शांतारामच्या कृपेनं दुरुस्त जरी झाला, त्यानं पैसा लावला म्हणून जमलं. आता कसं मूत पिऊ नको, दारू पिऊ नको. बरं, आता दारूच्या ठेक्यावर देत जो नको की झालं. नाही तर मग कसं आता पोरगा चांगला झाला बा मा जगण्या, आणि चाललो मी आता दारूच्या ठेक्यावर. अशी सारी कमाई केली की दारूच्या दुकानावर. बाबा आता दारू नाही पेत ना मी. दारू नाही पेत मी. आता दारू सोडली मी. देवलाल भाऊ, आता कसं डबल काय कोणी मदत नाही करणार बरं तुम्हाला. आता हे कसं शेवटचा चान्स होता तुम्हाला. कसं या बारीनं वाचवलं, आता पुढच्या बारीनं वाचवल्या जाणार नाही बरं, हे लक्षात ठेवा. आणि दारूच्या दुकानावर जाऊ नका आता, दारू पिऊ नका. मी आता दारू अजिबात पेत नाही. दारू सोडली मी, म्हणजे सोडली. हो, आता दारूच्या थेंबाली हात नाही लावत ना मी. दुकान कुकड्या ते बी मला माहित नाही. आता असं समजून चाला तुम्ही. घर दार आणि माया काम आणि माया लेकरं बाकरं, बस. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही माझं. आता दुसरं ध्येयच नाही माया. नाही पेला तर बाबू चांगलीच गोष्ट आहे. कसं आता परपंच समाळ बाबू. आता कोणा गोष्टी कमी पडू नको देऊ. कामा धामाला जात जाय मस्त. आता कसं सोयाबीन सोंगणं लागतात. हो, उदाड्या पादाड्यात चांगली कमाई गिमाई होते. दिवाळी गिवाई जंक्शन साजरी कर. आता चाल मग, ये मग. आता पोराकडे लक्ष दे थोडंसं. हो बा, आता अजिबात पेत नाही. थेंबही नाही पेत मी. दारू नाही गिरू नाही, काहीच नाही. आता मस्त सोयाबीन सोंगायला जातो ना, एखाद्या ट्रॅक्टरवर लागतो. हो, आता काही तुम्ही टेन्शन घेऊच नका. आता तुम्हाला कोणतीच माहिती म्हणजे कंप्लेंट येणारच नाही तुमच्याजवळ. बरं बाबू, ये मग ये. आता दारू नाही पेत रे बा. नाही बा, साऱ्या गावात मला समजून सांगितलं हे होते म्हणून मा पोरगा वाचला, नाही तर मेला असता. नाही, आता दारूच्या थेंबाली हात नाही बाबा. दारू कोणी पाजीन तर आपल्याला दारी जाणार नाही, काहीच नाही. दारू म्हणजे वाईट आहे भाऊ. दारू पिणं नाही.
वाटतं का तुम्हाला देवलाल भाऊ दारू नाही पिती? पहा तुम्ही, आज संध्याकाळी तुम्हाला सांगतो दारूच्या ठेक्यावर आहेतच ते, त्याचे मित्र आणि ते 2-3 जण. पहा तुम्ही, झंबर भाऊ काही बोलून का राहायला लागले का? हा, आता नाही पिणार, आता नाही पिणार, दारू नाही पिणार आता देवलाल भाऊ. हो बापा, जिथे खोड मेल्यावर जाते ना, जो दारू पेते की नाही तो मरेच लोक दारू पेते म्हणजे पेतेच, त्याची सुटतच नाही तुम्हाला सांगतो. हा, कोणाच्या हाती चप्पा दिसला त्याला असं वाटतं की यातलं 2 घोट घेऊच काय. हा, दारू पिणंच देवलाल भाऊ, हे मी तुम्हाला सांगतो. पुन्हा आता तो खरा बोलते की खोटा बोलते की डबल दारू पिते आपल्याला दिसतेच आपल्या डोळ्यानं. मग कसं दारू पेला तो की मग सांगू त्याला काय आहे तर बजेट कसं आहे तर. हा, तटीत जर नाही हाणला मी ना तर मग म्हणता तुम्ही नाही. या देवल्यावर कसं पुरं लक्ष ठेवावं लागेल बरं. याच्या बायको लय त्रास आहे याचा. हा, याच्या पायी तो पोऱ्या मरत होता. आता बरं की त्या शांताबाईनं शांतारामनं मदत केली, त्यातून कसं गेल तर काम गोट वाया गेल ती. एवढा मोठा पोऱ्या मेला असता जगत. हो, कसं आता या देवल्यावर लक्ष ठेवावं लागते आपल्याला. कसं आहे गड्या डॅनी, आपल्याला काही धंदा नाही, आपण कसं याच्यावर लक्षच ठेवू आता. हा, काहीतरी वटावर बसलेच असतो की नाही आपण, तर बस हा कुठे जाते काय जाते याच्या पत्यावरच. हा, आणि हा ज्या दिवशी दिसला त्या दिवशी असा काढशीन ढोरासारखा चांगला. हा, मरत लोक मारू सायाले याले देवल्याले तर आहेच गड्या. दिसला की बस झपके तर मारतोच त्याले. कारण की शांतारामनं शांताबाईनं का लहान मदत केली यायले साया गेले. हा, याले समजलं पाहिजे ना देवल्याले. पाऊस ना आपण आता दारू प्यायला की सांगतोच त्याला काय बजेट. मग बुडबा, आपण 2 दिवस झाले दवाखान्यातच होतो. आता कसं देवलालचा भाऊचा पोरगा जगन आला घरी. आता कसं चला आपण बी घरी आता. हा, चला अंग तोंड धू, आता पुरा बेकार वासून राहिला अंगाचा बी. हो गड्या, अंग तोंड तू धुवाच लागतात पाहिजे. दवाखान्या वास काही जाऊन नाही राहिला. 2 दिवस झाले दवाखान्यात होतो की नाही आपण आता. हा, चला. आणि कसं शांतारामच्या घरी जावं लागते ना, त्याला भेटायला लागेल गड्या. काय झालं काय नाही विचारायला लागेल नाही. कोण दिल्याचं त्यानं वावर गेला नाही देवलालचं. हा गड्या, त्या कोण दिल्या नाही देवलालचं वावर घेतलं तर शांतारामनं सांगितलं नाही काय झालं काय नाही तर. हा, शांताराम गेलता की काय माहिती याचो, फोनही केला नाही बा त्यानं आपल्याला. काय तुम्हाला आताच पडलं काय? चला घरी मस्त जेवण खावणं करा, अंग धुवून धुवा, फ्रेश व्हा, मग पाहू काय आहे तर. हा, मग जो शांताराम भाऊच्या घरी काय म्हणणार काय नाही तर ते वावराचं निपटलं का काय तर पाहू मग. हा, चला पहिले घरी आता. हो, चला पहिले घरी चला बाबा. माझी बुड्डी वाट पाहिजे तशी. चला, बेवड्याला सुधारायला चालले ते. हे बेवडं सुधारते काय? हा, जेवल्या पाहून संध्याकाळी दारू पिते आणि लूट लावून पडते खाली. काय खरं आहे बेवड्याचं? आपलं तर मस्त जमलं आता. 3 लाखात एकरभर वावर भेटला आपल्याला. मस्त तर जमलं, पण तो शांत्या बोर्ड घालून राहिला ना, मोठं करून राहिला ना तो. काल आलता माहित नाही अजून तर घरी टंग करत. हा, त्या शांत्याचं पोट दुखून राहिलं ना, आपल्याला 3 लाखात वावर भेटलं तर शिवल्या देवल्याचं. त्या शांत्यानं जर असं वय केलं ना तर ते वावर आपल्याला काही भेटत नाही बाबा. मला तर असंच वाटून राहिलं, कारण की तो लय फडफड करून राहिला ना. त्याच्या गांडीला मिरच्या जमल्या जशा काही. हा, म्हणजे हावऱ्या भोकाचा शांती आहे तो. हा, दुसऱ्याचं चांगलं नाही दिसत त्याले. असं कसं वावर वापस घे? 40,000 रुपये दिले मोजून कळ मी आलं बिकिनी टरफर करायला तर आपण वावरच घ्यायचं ना. ते सांगता नाही का आम्ही इशारा दिलाय. आता कसं काय हे पलटता तुम्ही? दिलाय आम्ही ना असं म्हणता येते ना आपल्याला. म्हणता नाही असं थोडी आहे ते. कोणी येऊ मग असं बोलायचं फक्त तुम्ही ना. हो ना, आता पाहू काय होत तिचं. कारण मला काही गॅरंटी नाही वाटून राहिली, कारण तो शांती आहे ना बोर्ड घालल्या. तो आलताना घरी कुदत आपल्या. हे दुसरेच लोक फडफड करतात ना, त्याचं वावर आहे त्याला काहीच घेणं दिलं नाही. तो आपलं तोंडही पाहून नाही राहिला. हे दुसरे नाटके गावातले. हो, तो देवला की नाही त्याच्या पोराला घेऊन घरी आला ना दवाखान्यातून. तुम्ही त्याच्या घरी जा आणि त्याला म्हणा मला आजच्या आज खरेदी करून पाहिजे असं बोला तुम्ही स्पष्ट. आताच्या आता होईन ते, मग होणार नाही 2 दिवसानं. जा तुम्ही लवकर. आता कसं आहे गरम मध्ये सारखं होऊन जाते बरं, मग होणार नाही. मग कसं त्याला बी फितून देणारे लय आहे गड्या. आम्ही देतो ते 40,000 रुपये, वावर घे वापस असंही आहे बापा ते. तुम्ही पटकरी जा बापा आणि बोलवणार ना त्याला, म्हणा की मला खरेदी करून दे. त्याच्या घरी तर जातोच मी, पण ते शांती नसली बाई थोडीसा. हा, ते दोघं नसले की आपला मेळ आला तुला सांगतो. हा, पण ते दोघं जण असले की आपला मेळ हुकला. हा, ते जास्तच फडफड करून राहिले ना, वय भरते करून राहिले ते दोघंही जण. तुम्ही जा त्या देवल्याच्या घरी आणि तटी जर शांत्या असला आणि ते जर तटीत चबरली तर तुम्ही फक्त मला सांगा, मग मी पाहतो काय आहे तर. ते जरा असं समजून सांगा लागेल ना. दुसऱ्याच्या याच्यात काळा तोंड घालतात ते काय सांगा. आपलं चांगलं होऊन राहिलं त्याचं पोट दुखून राहिलं, कौनाचे करतात काय सांगा. त्या शांतीचं काम असते. हा, बंदा गावात ज्याच्या त्याच्या घरात तोंड घालतात ते. असंच काऊन केलं तसंच काऊन केलं हेच काऊन येऊन राहिलं. त्याच्या गांडीला मोठा फुडका आहे ते दोघांचे नवरा बायकोच्या. हा, साऱ्या गावात प्रसिद्ध आहेत ना ते दोघे जण, शांती. त्याच्याशिवाय तर पाणी नाही हालत गावात. कोणा लग्न नाही होत, कोणाचं मरण नाही होत, कोणा संबंध नाही होत, कोणा घरी पाहुणी नाही होत. हो, लय म्हणजे प्रसिद्ध आहेत ते दोघे जण. सळेल वाहनाचे असा राग येते मुले. एखाद्या डबरात देऊन नेऊन मारून टाकायला येईल दोघेले.
तू द्या ना त्याला घालू तर तोंडा आपल्या मनात, मग सांगतो ना त्याला आडव्या हाताने घेतो ना, त्याची अशी उधळपट्टी नाही केली तर मग म्हणा तुम्ही आता. ते शांतीला कुदू द्या ना, किती बी कुदू द्या ना. फक्त तुम्ही कसं देवल्याला की नाही अर्धा कॉटन मारा, नाही तर मग कसं मटणा गिटणाची पार्टी द्या हॉटेलमध्ये न्या त्याला, कसं बातच देते तो करून. त्याचा लालची आहे तुला. हो बरोबर बोलून राहिली तू. हा एक क्वार्टर एक अर्धा काय बाबा, एक क्वार्टर नेतो त्याले, जे तो पाचून लेख आली मग तो आपलंच ऐकते, मग कोणाचंच नाही ऐकत तो. बरोबर आहे. आणि एखादी मटन गिटनची हॉटेलवर पिलीट एखादी जमते मग. असं डोकं चालत जा ना बा तुम्ही कधी कधी. तुम्ही निरा बापा असेच हे करता. तुम्ही मा म्हटलं ऐकत जा तुम्ही. मी चांगलं सांगत असतो तुम्हाला. आता मी सांगलं की नाही ते काम करा तुम्ही पटकनी जा बरं आता, नाही तर उशीर झाला की नाही हे बी आपल्या हातून निष्ठून जाईन बापा. काऊन की गावातले लोक लयात तोंड घालणारे, आता त्याच्या पोराला येते नसते पायाले बंद गाव येईन उतरीन तटी. म्हणून कसं पहिले तुम्ही जा आणि त्याला कसं ताब्यात करा तुमच्या. बरोबर. मी आता जाताच हे एक क्वार्टर घेऊन जातो, अर्धा त्याला देतो त्यातला, अर्धा खिशात ठेवतो, हा देतो लेकाल पाजून, मग कसं खरेदी करून घेतो त्याकडून. मग मी येतो पटकन जातो आणि कसं शाळा करून येतो मग आपली. काय माय या बुड्याला सगळं सांगायला लागते, हागलं मुतलं असं करा तसं करा. या बुड्याचाही दिमाग नाही चालत ना. आता वय मनानं होते म्हणा तसंच आता. हो बापा सरपंच, कसे काय आले बापा तुम्ही मा घरी? हो बापा आज कसे काय उगायले तुम्ही? गड्या शांताराम भाऊ, माय चुकलंच गड्या. मी देवल्याला त्रास दिला बा, त्याची ज्वारी मी सस्त्या पैशात घेतली, त्याच्या बायकोन तांदूळ आणायला देते सस्त्या पैशात घेतली. मला कसं जाणच नाही झाली त्या गोष्टीची. पण आता पश्चाताप होऊन राहिला बा. शांताराम भाऊ तुम्ही लक्षात आणून दिलं तर मला कसं पश्चाताप आला गड्या. काय करता पश्चाताप येऊन? पश्चाताप तर पहिले ज्या लागत हा तुम्हाला. तुम्ही गाव चालवता ना. घ्यायचे ज्वारी 14 रुपये 15 रुपये किलो घ्यायचे लागतील आज वाटेल बाई तुम्हाला. आता काय फायदा आहे त्या गोष्टीचा पश्चाताप करून? आता त्याचं पोरग घरी आलं दुरस्त झालं. जा माणूस संकटात असते ना त्या माणसानं धावून गेलो पाहिजे. सरप गेल्यावर पप्पांड्या रट्टीने मारली पाहिजे. आता काय काय तर मला असं झालं तसं झालं, आता काही फायदा नाही त्या गोष्टीचा. शांताराम भाऊ तसं नाही झालं ना ते. आता हा बी एवढा हा कसं घरातल्या वस्तू आणतच राहते, कधी भांडेच आणते तर कधी काहीच आणते तर कधी काहीच आणते, घराची टिनी आणते. हाई केली मला वाटलं बा याचं पोरं काच काही बिमार हा नाटकावर सायाचा, म्हणून मी त्याच्या स्वस्तात मस्त घेतलं. म्हटलं लेख हा दारोळ्याचा नाही तरी इकून राहिला. मी आम्हाला फालकं सिद्धं करायला पाहिलं, पण आता कसं आता तुम्ही आले माझं मला ता माहीत पडलं माझी. तो बेवडा आहे पण त्याची बायको बेवडी आहे का? त्या बाईनं तांदूळ तुमच्या दुकानात आणले गेले, तुम्ही काय किलो घेतले? 11 रुपये किलो. ता समजायला पाहिजे तुम्हाला की लेख खरोखर याचा पोरगा बिमार आहे लेख, म्हणून हे बाईनं तांदूळ आणले घरचे खायचे. काय तुम्ही ना असं केलं ना, समजून उमजून तुम्ही ना जाणून केलं. हे काही सांगू नका आता तुम्ही. आणि काही बापा तुम्ही पश्चाताप काही करू नका तुम्ही. हो पण कसं आता ते झाली माझ्यानं गलती लेख शांताराम भाऊ. कसं आता जाऊ द्या. जे झालं ते झालं लेख. मी लागलंच तर बा त्या बाईली माफी मागतो बा. पण काय होतं ते पैसे देऊन टाकतो, नाही तर तांदूळ तशी देऊन टाकतो मी त्या बाईली. हो माझ्यानं गलती झालेली आहे. मला कसं काही सुचलंच नाही ना. म्हणता बाप्पा सुचलं नाही तुमच्या देखत. देवलाची बायको वावरी केली आली. तुम्हाला म्हटलं घेता काय तुम्ही? घेतलं नाही त्या कोणतील बुड्याला त्याला घेऊन. काय 3 लाख रुपये एकरात? 3 लाख रुपयात एकर फळवार दिली तुम्ही ना त्या कोणतील बुड्याला घेऊन. ताई तुमचे डोळे उघडले नाही. आणि आता भलते म्हणून राहिले मला पश्चाताप आहे, असं झालं तसं झालं. पहिले विचार करायला पाहिजे डोक्यानं. शांताराम भाऊ मी तर म्हणाल माझ्यानं गलती झालेली आहे. त्या कोणतील बुड्यानं मला लय झाडावर चढवलं ना, तरी मुंशीराव मला ठोके पण म्हणतात, पण मी त्याच्या गोष्टीकडे लक्षच नाही दिलं. त्या कोणतील बुड्यानं झिल ओढली ना, म्हणून कशी गडबड झालेली आहे. हो मी बैकाळात आलो ना. राजा तुम्ही सरपंच आहे ना गावाचे, गाव चालवता तुम्ही बैकाळात आले. असे किती लोक हँडल करता राजा? तुमच्या मनामनशीच होतं ते की या देवल्याचं वावर गेलं बाई एकरभर, मीने नाही घेतलं तर कंदील बुड्याने घेतलं पाहिजे असं होतं ते. पण आता कसं तुम्ही सांगून नाही राहिले अंदरची गोम काय आहे तर. तुमच्या भोटात एक आणि पोटात एक. तुम्ही काय सांगता सरपंच? आता कसं निवडणूक होईल, आता काही तुम्हाला निवडणुकीला उभं राहिलं नाही, म्हणून कसं तुम्ही असे धंदे करून राहिले. तुमचे कसे जुने रंग बाहेर येऊन राहिले तुमचे. प्लस न माय मी तर म्हणून राहिलो शांताराम भाऊ मा चुकलो लेख. जाऊ द्या या बारीनं माफ करा बुवा. कसं देवलाली सांगा तुम्ही, कसं जे काही असेल ते होत असेल ते करा. आणि ते कोणतील बुड्याचा खायचं वावराचं ते बी निपटू लागलंच तर खायचं आपण. ते लागलंच तर मी 5-25 हजार मातर्फे देतो मी. काही अडचण नसेल देवलाली तर, पण कसं गलत फहमी नका करू. असं मा म्हणणं आहे बा. चुकलं करून राहिलं. आता काही पश्चाताप करून काही फायदा नाही. निपटलं ते आता. तो पोरगा घरी आला, साऱ्या गोष्टी झाल्या, टणान झाला पोरगा.
तुम्ही राजा, पण मला हे म्हणजे पटलंच नाही, शोभलंही नाही तुम्हाला हे. हा, गावाचे सरपंच असल्यावर ह्या गोष्टी असं करणं बरोबर नाही. लय आत्मा दुखाला तुम्ही गावातल्या लोकही जाता. पुढच्या बारी लक्षात ठेवा तुम्ही. शांताराम भाऊ, तुम्ही असं म्हणसाल तर कसं चालेल राजा? का हो शांताराम भाऊ, पा राजा माकडे तेवढं माझ्यानं चुकी झाली ना, ते जाऊ द्या ले या बारीनं. अय शांता, इकडे ना, सरपंच पाहिजे काय म्हणून राहिले तर. हा, चुकी झाली म्हणतात ते. आता चुकी झाली, ये बरं इकडे, सांग बरं सरपंचाला चुकी कशी झाली तर. ये इकडे ये. बरं आहे ना, बरं आहे सरपंच, मस्त काम आहे तुमचं, चालू द्या ना, चालू द्या, तसंच लुटा लोकायला तुम्ही. नाही हो बापा शांताबाई, मी काय लुटू, माझ्यानं गलती झाली ते. आता मला असं वाटलं बा देवल्या बेवडा आले काचा, काय ना की केलं आणतच असते तो, म्हणून ते गडबड झाली थोडीशी. पण बाबा ते सांगायला अटीच आलो, माफी मागायला आलो बापा. शांताबाई काय सांगू तुले बापा, मला एवढा पश्चाताप होऊन राहिला. हातानं अशी घटना झालीच कशी काय. मला लय वाटून राहिलं, म्हणजे आता काय सांगू मी आता. काय फायदा बापा, मला असं वाटून राहिलं आणि तसं वाटून राहिलं, काही फायदाच नाही त्या गोष्टीचा. पहिलेच तुम्ही हे असे काम करा ना, ते लागत ना. मोठे म्हणून राहिले बापा, मी माफी मागतो, हे मागतो ते मागतो. आता काही फायदाच नाही ना माफी मागून, झालं ते झालं आता. बापा मी देवला बायकोले माफी मागतो बापा, त्या जगनची माफी मागतो. ते लाईने पोरगू मला दिसलो, आता जाऊ दे बापा शांताबाई. आता मला लय पश्चाताप येऊन राहिला, खरं सांगतो ना. मी माझ्यानं खूप मोठी चूक झाली आहे, घोर चूक झाली, अशी कधीच होत नाही. पण ह्या बारीनं कसं काय झालं काय माहित बुवा. त्या कंदिल्यानं घोर केला आणि त्या कंदील बुड्यानं, त्यातून असा घोर झालाच नसता ना. किती काही बैकून द्यायचे काम केले तर आपण स्वतः बैकायला नव्हतं पाहिजेत ना. हे असं काम करायला नव्हतं पाहिजे सरपंच तुम्ही. हे शोभलं नाही तुम्हाला, खरंच शोभलं नाही हे काम तुम्हाला. काल हे बी तुमच्या दुकानावर आले तर तुम्ही बाबा यायले उलटे सुलटे बोलायला लागले. काय जमायच ना, काय होतं तुमच्या मनात आणि काय नाही. त्यामुळे तो विषय जाऊ दे बाबा. आता चालतं बस, चला बरं त्या जोगूंच्या घरी, त्या देवलाच्या बायकोला बाबा माफी मागतो बाबा. माझी चूक झाली, हे चूक झाली ना, मी मान्य करतो बाबा माझी चूक. आता काय कामाचा सरपंच, सरप गेल्या फरफांड्यावर लट्टे मारायचं. आता काही पचतून फायदा नाही, जाऊ दे, काही विषय जाऊ दे. तुम्ही तुमच्या घरी जा, आम्ही आमच्या घरी बऱ्या. काही त्या देवलालच्या फेवलाच्या घरी जाऊ नये. नाही ना शांताराम बोलले, वाईट पाठवून राजा. चला चटलूक, चला बरं. जा तुम्ही सोबत जा आता. हो चला बापा, सरपंच येतो बापा तुमच्या घरी. चला शांताराम भाऊ चला. लोक अशी करत असतील काय माहित नाही बाई. आणि सरपंचाला निराश केलं आहे बाई, काहीच माही. हे सोबत नाही सरपंच आले, म्हणाले गावचा सरपंच आहे, पण हे असे काम करते. आपण बोलून कायच फायदा. गेले माफी मागायले, काम करतात आणि आता माफी मागतात उलट. देवल्या रे, इकडे रे. हे कंदील बुडं काऊन एवढं कणकण करून राहिलं, काऊन एवढं जोराने आवाज देऊन राहिले बाबा, काय काम आहे आता. आलं का आले, थांब पाहतो. बोला बुडे बा, काय म्हणता? सांगा. चाल लवकर, चालते वावराची खरेदी दे मला करून तू झटकनी. कसा आपला सौदा होय ना, आणि तुला कसं 50,000 देईल बी आहेत म्या. चाल लवकर. ते टाइमपास नाही पाहिजे. झालं तुझ्या दवाखान्याचं काम आला, आणला तू तुझ्या पोरगा घरी. चला आता माझ्या काम कर तू लवकर. कंदील बुडे बा, तुम्ही असे काऊन म्हणून राहिले बाबा. 50 दिले 40 असते कोले ना बाबा तुम्ही ना हाती. 40 असते कोले ना, पाहिजे नाही का मी ना, मी बी होती ना बाबा याच्या सोबत. काय आम्हाला का 10,000 का गंडवता का बापा. 10,000 का डुबवता का आमचे. ते लोक आहे तुम्ही म्हणून तुम्हाला कसं रुपया फेकून नाही मारा लागत. देऊन बी नाही म्हणता तुम्ही. मी 50,000 दिले, तुम्ही म्हणता 40,000. काही आहे की तुम्हाला काही. मा बायको देखत दिले बरं की नाही तर तुम्ही तास बदलले होते. तुम्ही म्हटलं असतं 20,000 दिले. अशा हरामखोर आहे तुम्ही. म्हणून कसं आज चाला तुम्ही, कसं मला खरेदी द्या वावराची करून. चला पुढे बा 50 नाही राजा 40च दिले ना बा. ढाण आम्ही तटसाही म्हटलं ना तुम्हाला. पण आता कसं आमच्या अडला नारायण गाळवाचे पाय धरा असं काम होतं बापा. पोराला लावणं होते दवाखान्यात, म्हणून बापा आम्ही मोकट्यानं राहिलो. जे आहे ते खरं आहे ना पुढे बा. मी म्हटलंय ना बाबा बा तुम्हाला. 50 मागले आम्ही 40 टेकून राहिले तुम्ही. तर तुम्ही काय म्हणा हे 40च बरोबरात. आणि आता बदलून बी राहिले बापा. असं कसं बापा, तोंड आहे की काय आहे. बरं बाई, आता तू म्हणून राहिली मी 40 दिले तर जाऊ दे बाबा. मला 10,000 रुपयाला चुना लागू दे. पण कसं आहे, चला लवकर खरेदी करून द्या मला त्या वावराची झटकनी. मी लागलास तर बाबा 3 लाखात गेला 3.5 लाख देतो. खरेदीले पूर्ण खर्च मीच लावतो. चला लवकर द्या, सया मारा लवकर. चला लवकर तहसीलला जाऊ आणि खरेदी करून घेऊ. बा मी तर आता काही वावर विकत नाही बा. माम कसं निर्णय बदलला आता. वावर काही नाही. कसं मी लागलंच तुम्हाला माझ्या जे काही पैसे घेलात ते मी लागलंच तुम्हाला देऊन देईन बा. सोयाबीन आलं की काय निर्णय बदलला ते मला शांतपणा सांगूच नको तू. मला वावर पाहिजे. मी कासाठी सौदा केला जर तुला काल पैसे दिले तर. मग काय एवढे का पैसे वर आलते का तुला द्यायला का रे हो.
हा असे धंदे करता तुम्ही लोफर धंदे. हा मला ते सांगूच नको तू. मला कसं वावरच पाहिजे, वावरा सौदा व्हायला तुला सांगतो मी. बुडे बा असं करू नका ना बापा. इन बिन 2-3 एकर वावर आहे बापा आमच्याजवळ. हा ते बी घेऊन राहिले आम्ही. म्हणून राहिलो ना की पैसे देतो बाबा तुमचे वापर देतो ना, डुबत नाही ना आम्ही. हो काही शांतपणा बाई मला शिकू नको तू. मला कसं वावर पाहिजे म्हणजे पाहिजे. हा आपला सौदा व्हायलाय ना, मग सौदा कसं बदलायचं काम नाही. निसारे नेलाय तुम्ही ना. एवढे हरामखोरीपणा करू नका. तुमचं काम झालं मग गांडे लात मारता का मग तुम्ही? दवाखान्यात अर्जंटचं काम केलं नाही मी. मग आता तुम्ही मला शाळा शिकून राहिले काय? हा आता वक्तार म्हणता काय मी? आम्ही ऐकत नाही वा म्हणजे तुमची गाण भरली म्हणून झालं. हा मी आलतो का तुमच्या दारी? तुम्ही आले माझ्या बुढे बा आले का मा पोरगा बिमार आले. मी वावर देतो एकर भर तुम्हाला इकत. तर कसं पैसे द्या पैसे. हा का रे तुमची पडती होती तर माझ्याकडून पैसे दिले ना. आता सारखं झालं तर आता वावर इकत नाही. हा कोणता धंदा आहे तुमचा? मित्र आता उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. उद्या काय होते काय माहित बा. आता हे बुडं मला मा एकर भर वार घेतेच बा. काय खरं नाही, माझ्या जगण्याला वार नाही राहत आता.